त्यांनी या ठिकाणी विषय मांडला की सत्तेदारांची अमुक अमुक केलं नाही, हे राजकीय भाषण झालं. तो त्यांनी त्याच्या राजकीय व्यासपीठावर मांडावं की 4,70,00,000 रुपयाचा खर्च या ठिकाणी झालेला आहे. हे मला असं वाटतं चुकीचं आहे. 1,75,00,000 आणि वरती रुपये हा यासाठीचा मागे खर्च झालेला आहे. त्यापैकी 29 लाख रुपये हा इंधनी चादर याच्यासाठी खर्च झालेला आहे आणि उर्वरित जीएसटी सहित ते 1,75,00,000 रुपये खर्च झाले. आता याच्यामध्ये की ज्या ज्या ठिकाणी काही सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सूचना केल्या त्याचा आपण स्वीकार करावा की ज्या योग्य आहेत, ज्या चौकांसाठी आहेत, ज्या नवीन पनवेलचा विषय झाला, कामोठ्याचा झाला, खारघरचा, की त्या त्या ठिकाणी अपेक्षित आहेत. प्रायव्हेट एखाद्याची वास्तू असेल किंवा कुणी एखाद्या संस्थेने बांधली असेल तर ती जबाबदारी त्यांची आहे. जसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये करतो, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या तिथे करतो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या तिथे करतो, कळंबोलीमध्ये सिडकोने बांधलेला आणि आपल्याकडे हस्तांतरित झालेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन त्या ठिकाणी आपण करतो आणि चौका चौकामध्ये ह्या लाईटिंग केलेल्या जातात. 9 वर्षातून 9 वेळा या लाईटिंग त्या त्या ठिकाणी करतायत. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, नवरात्र उत्सव असेल, गणेशोत्सव असेल आणि दीपावली असेल, अशा विविध वेळेला या ठिकाणी या लाईटिंग केल्या जातात. आम्ही माहिती घेतली माननीय अधिकाऱ्यांकडून की जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, 13 तारखेपासून त्यांची ती लाईटिंग चालू होते. 14चा जरी उत्सव असला तरी 13ला चालू होते आणि 14 आणि 15 असे ते अपेक्षितच आहे असं साधारणतः निदर्शनास येतो. कारण की त्यांचं म्हणणं झालं की 13ला जरी तयार केलं आणि जर लावली नाही लाईट, जर बिल नाही मिळालं तर लावली जाणार नाही, असं त्यांचं एक म्हणणं बरोबर आहे. त्याच्यामुळे 3 दिवसासाठी असतं. आणि या बाबतीमध्ये पनवेलमधील नागरिक हे खुश आहेत आणि सत्ताधारी आणि प्रशासनाचं या बाबतीमध्ये कौतुक करत आहेत. काही सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी विषय मांडला की सत्तेदारांची अमुक अमुक केलं नाही, हे राजकीय भाषण झालं. तो त्यांनी त्याच्या राजकीय व्यासपीठावर मांडावं. परंतु सभागृहामध्ये बोलत असताना सत्ताधारी विरोधी आपण एकच म्हणजे वेगवेगळ्या न मानता एकच मानतो आणि त्याची भूमिका त्यांना जी काय करायची ती त्यांनी मांडू द्या. परंतु सत्ताधारी सातत्यानं जनहिताची कामं करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सक्षम आहे आणि त्याच बाबतीमध्ये पुढाकार घेणार आहे. या बाबतीमधला आलेला हा ठराव मंजूर करावा अशी विनंती आहे. धन्यवाद.